मजबूत करण्यासाठी कॅल्शियम, एनर्जी आणि आयर्नयुक्त अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपण घरच्या घरी सुक्या माव्याची पूड किंवा डिंकवडा म्हटला जातो तो बघणार आहोत। पण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने मी इथं रेसिपी शेअर केली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, टेस्ट आणि बेस्ट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूया। तर ही जी कॅल्शियमची पावडर आहे किंवा डिंकवडा म्हटला जातो तो थोड्या वेगळ्या पद्धतीने मी दाखवणार आहे। त्याच्यासाठी काही पूर्व तयारी करून घेतली। तर मी संध्याकाळच्या वेळेसच अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे आणि हे खोबरं अशा प्रकारे सर्व खिसून घेतलंय, म्हणजे सकाळी मला ही रेसिपी करायची होती त्याच्यामुळे मी आधीच ही तयारी करून घेतली। अर्धा किलो गूळ घेतला, त्यामधला 200 ग्रॅम मी इथं गूळ खिसून घेते। तर गूळ पण आपण खिसून घेऊया। त्याच्यानंतर खारीक घेतलं होतं, त्याचा व्हिडिओ झालेला नाहीये। खारीक पण फोडून आणि बारीक चिरून घेतलंय। तर आपण खिसून घेतलेलं खोबरं अशा प्रकारे हे किसून डब्यामध्ये मी झाकून ठेवलं होतं। त्याच्यानंतर आपण खिसून घेतलेला गूळ 200 ग्रॅम घेतलेला आहे। अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे, खोबऱ्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। त्याच्यानंतर जवस घेतलेला आहे 150 ग्रॅम। शुक्रवार फुटाणे म्हटले जातात, ते शुक्रवारी फुटाणे घेतलेले आहेत 150 ग्रॅम, म्हणजे जवस 150 ग्रॅम, शुक्रवार फुटाणे 150 ग्रॅम घेतलेला आहे। डिंक घेतले 50 ग्रॅम। डिंकचा पण वापर तुम्ही कमी जास्त करू शकता, तर 50 ग्रॅम डिंक घेतलेला आहे। 100 ग्रॅम मी इथं खारीक घेतलेला आहे। खारीक फोडून त्यामधले जे बिया असतात ते बिया आपल्याला काढून टाकायचे आहे। तुम्हाला हवा असेल तर या ठिकाणी खारीकची पूड रेडीमेड भेटती, ती वापरली तरी चालेल, पण काळ्या खारकाच्या पुडेचाच वापर करायचा आहे, कारण त्यामध्ये एनर्जीचं प्रमाण जे आहे ते थोडं जास्त असतं। 100 ग्रॅम बदाम घेतलेत, 100 ग्रॅम काजू आणि तूप घेतलेलं आहे। 6 ते 7 चमचे तुपाचा वापर करायचा आहे। थोडंसं तुपाचं प्रमाण कमी जास्त पण होऊ शकतं। भाजण्यासाठी मी इथं कढई ठेवली आहे, गॅस पूर्णपणे लो फ्लेमवरती ठेवायचं आहे। खोबरं टाकूया। हे खोबरं पूर्णपणे चांगल्या प्रकारे लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। थोडासा सुद्धा कच्चापणा नको, कारण आपण ह्याला महिना ते 1.5 महिना तरी हे बंद डब्यामध्ये आरामात टिकतं। त्याच्यामुळे जेवढं चांगलं व्यवस्थित भाजलं जाईल ना, त्याचं वास वगैरे येणार नाही आणि महिनाभर चांगल्या प्रकारे टिकेल। त्याच्यामुळे हे खोबरं जे आहे ते कलर चेंज होईपर्यंत मी अशा प्रकारे भाजून घेतलंय, पूर्णपणे चांगल्या प्रकारे भाजून घेतलेलं आहे। तर आता हे काढून घेऊया। खोबरं भाजून झालंय, त्याच्यानंतर जवस टाकूया 150 ग्रॅम। आणि जवस पण जसं तीळ वगैरे भाजतो त्याच प्रकारे लो फ्लेमवरती भाजायचं आहे। एवढंच की हे जवस जे आहे ते भाजताना असं वरती उडतं, त्याच्यामुळे थोडंसं बारीक गॅस करून जर भाजलात ना तर व्यवस्थित असं भाजलं जातं। या ठिकाणी जवस पण मी चांगल्या प्रकारे भाजून साईडला काढलंय। त्याच्यानंतर जे खारीक आपण बारीक चिरून घेतलेलं आहे ते टाकूया। गॅस लो फ्लेमवरती ठेवून खारीक पण व्यवस्थित असं भाजून घेऊया। मी इथं जवस आणि शुक्रवारच्या फुटाण्याचा वापर केला आहे, ऑप्शनल आहे। तुम्हाला हवा असेल तर पूर्ण ड्रायफ्रूट्सचा वापर केला तरी चालेल, किंवा ड्रायफ्रूट्स नाही टाकायचे असले तर ड्रायफ्रूटच्या ऐवजी शेंगा टाकलात तरी चालेल। तर इथं आपले खारीक पण भाजून झालेले आहेत, तर हे पण काढून घेऊया। त्याच कढईमध्ये थोडं आपण तुपाचा वापर करणार आहोत, एकदम तुपाचा वापर करायचा नाहीये। तर 2 चमचे मी इथं तूप टाकलेलं आहे, बाकीचं आपण हे साईडला ठेवूया। तूप गरम झालं की याच्यामध्ये जे डिंक आहे ते टाकायचं आहे। मी मोठ्या साईजचा जो डिंक आहे तो घेतलाय। डिंकची पूड पण भेटती। हा डिंक बारीक गॅस करून एकदम फुलेपर्यंत, म्हणजे जसं तुम्ही तळाल ना तसं त्याचा आकार चेंज होतो, तोपर्यंत डिंक तळून घेतलेला आहे मी। तर कलर चेंज झालेला आहे। थोडंसं इथं तूप कमी वाटतंय, त्याच्यामुळे मी अजून 1 चमचा तूप ॲड करते। टोटल मी इथं 6 ते 7 चमचे तूप घेतलेला आहे। आपल्याला जर एक्स्ट्रा लागलं तर अजून वापर करणार आहोत। तर आपलं डिंक चांगल्या प्रकारे भाजून झालेलं आहे, पूर्णपणे त्याचा आकार चेंज झालेला आहे। तर हे डिंक पण काढून घेऊया। डिंक काढून झालेला आहे। आता त्याच कढईमध्ये आता राहिलेलं तूप जे आहे ते आपल्याला ॲड करायचं आहे। तर मी 3 चमचे आणि हे 2 चमचे, टोटल 5 चमचे तुपाचा वापर केलेला आहे। याच्यामध्येच आता आपण जे बदाम ठेवलेले आहेत साईडला ते टाकूया। बदामाचा पण पूर्ण कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा, म्हणजे रेसिपी करताना इझी जाईल। तर अशा प्रकारे आपले बदाम पण तळून झालेले आहेत, कलर वगैरे चांगल्या प्रकारे चेंज झालेला आहे। तर हे पण बदाम आपण काढून घेऊया। नंतर काजू टाकलेले आहेत, काजू पण कलर चेंज होईपर्यंत भाजून घेऊया आणि हे पण आपण
काढून घेऊया. आणि आपले ड्रायफ्रुट्स तळून झालेले आहेत, खोबरं जवस वगैरे भाजून झालेलं आहे. तर गूळ पण आपला बारीक चिरून वगैरे सर्वात आधी मिक्सरचं जार घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये फक्त खोबरं बारीक करून घ्यायचं आहे. मी इथं खोबरं बारीक करून घेते. फक्त तुम्हाला सुंठवडाच हवा असेल किंवा डिंगवडा म्हटलं जातं तेच हवा असेल तर खोबरं नाही बारीक केला तरी चालेल. पण याच्यापासून आज आपण दुधामध्ये पण मिक्स करून तुम्ही त्याचं ज्यूस वगैरे बनवू शकता किंवा मिक्स करून पिऊ शकता किंवा खाऊ शकता. दोन्हीसाठी वापर व्हावा याच्यासाठी मी इथं बारीक करून घेते. तर अशा प्रकारे पावडर केली. तर हे एका बाउलमध्ये काढूया आणि राहिलेलं पण खोबरं सेम याच प्रकारे बारीक करून घेऊया. खोबरं बारीक करून झालेलं आहे तर हे पण काढूया आणि याच्यामध्ये जे आता जवस भाजून घेतलेलं आहे ते जवस टाकूया. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा आपण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच तुम्हाला त्याची नोटिफिकेशन मिळून जाईल. तर अशा प्रकारे जवस पण अगदी थोडंसं जाडसर ठेवलं आहे, पूर्णपणे बारीक पावडर करायची नाही आहे. तर जवस पण आपण याच बाउलमध्ये काढून घेऊया. नंतर शुक्रवार फुटाणे टाकायचं आहे. याचा वापर नक्की करा म्हणते, कारण याच्यामध्ये हाडांसाठी खूप मजबूतपणा येण्यासाठी कॅल्शियमचं प्रमाण जास्त असतं. तर मी इथं शुक्रवार फुटाणे पण बारीक करून घेतलेले आहेत. तर हे पण या बाउलमध्ये काढून घेऊया. त्याच्यानंतर खारीक टाकायचं आहे आणि खारीक पण बारीक करायचं आहे. तुम्हाला हवा असेल तर या ठिकाणी अक्रोडचा वापर करू शकता, अंजीरचा वगैरे पण वापर करू शकता. तर या ठिकाणी खारीक पण थोडंसं जाडसर असं बारीक करून घेतलेलं आहे. तर हे पण पूड आपण या बाउलवरती काढून घेऊया. नंतर मिक्सरचं छोटं भांडं घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये डिंक टाकायचं आहे, कारण मोठ्या भांड्यामध्ये व्यवस्थित असं बारीक केलं जाणार नाही, त्याच्यामुळे छोट्या भांड्याचा वापर केलेला आहे मिक्सरचा. झाकण लावूया आणि डिंक पूर्णपणे बारीक पावडर करून घ्यायचे. डिंकाची अशा प्रकारे डिंक बारीक करून घेतलेला आहे, पूर्णपणे बारीक अशी पेस्ट सारखं झालेलं आहे. तर हे पण काढून घेऊया. त्यानंतर काजू टाकायचे, याच्यामध्येच बदाम टाकायचे आणि आपल्याला काजू बदाम जे आहे ते थोडंसं जाडसर असं वाटायचं, म्हणजे अर्धे अर्धे ठेवलात अशा प्रकारे केलात तरीही चालेल. पूर्णपणे पूड वगैरे करायची गरज नाही, कारण खाताना त्याचं टेक्स्चर जे आहे दाताला खूप छान लागेल आणि दिसायला पण अट्रॅक्टिव्ह दिसेल. त्याच्यामुळे मी इथं थोडंसं जाडसर बारीक केलं आहे. त्याच्यानंतर आपण जे कढईमध्ये तुपाचं प्रमाण होतं त्याच्यामध्येच हे सगळं ओतते, कारण आपल्याला हे मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर खिसून घेतलेला जो गूळ होता तो गूळ टाकायचा आहे आणि आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं. अशा प्रकारे आपली कॅल्शियम युक्त अशी पूड तयार आहे. बघू शकता कशा प्रकारे कलर वगैरे आलेला आहे, थोडंसं जाडसरपणा आलेला आहे. तर हे मी परत एकदा बाउलमध्ये काढते. याच्यामध्येच तुम्हाला दाखवण्यासाठी परत एकदा बाउलमध्ये टाकून दाखवते. अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आज आपली ड्रायफ्रुट्स आणि बाकीचे कॅल्शियमचे जे काही साहित्य आहे त्याच्यापासून ही पूड तयार आहे. तुम्हाला जर याच्यामध्ये थोडंसं जाडसरपणा हवा असेल तर जाडसरपणा ठेवू शकता, म्हणजे त्यांचा डिकोडा होतो. तर याच्यामधला थोडंसं मी ड्रायफ्रूट साईडला ठेवलं होतं, तर ते ड्रायफ्रूट्स वरून टाकते, म्हणजे काजू आणि बदामाची पूड टाकते. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि आजची ह्या हाय प्रोटीनयुक्त पूड कशी वाटली ते नक्की कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.